प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के 75वें जन्मदिन के अवसर पर नागपुर शहर भाजपा की ओर से विभिन्न धार्मिक और सामाजिक कार्यक्रमों का आयोजन किया गया। कुल 111 स्थानों पर विशेष कार्यक्रम रखे गए। शहर के गणेश टेकड़ी रोड पर स्थित श्री राधे कृष्ण मंदिर में भाजपा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी की उपस्थिति में होम हवन और पूजा अर्चना की गई। इस दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के दीर्घायु, उज्जवल भविष्य और अच्छे स्वास्थ्य के लिए प्रार्थना की गई। कार्यक्रम के दौरान कार्यकर्ताओं ने हाथों में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के पोस्टर लेकर पूजा अर्चना में भाग लिया। इस मौके पर बड़ी संख्या में भाजपा पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे और उन्होंने जन्मदिन को उत्साहपूर्वक मनाया। पंतप्रधानांचा हा 75वा वाढदिवस आहे आणि त्यांची जीवन प्रणाली जनसेवेची राहिलेली आहे, म्हणून विविध प्रकारचे जनाभिमुख जनसेवेचे कार्यक्रम नागपूर शहरात या पंधरवड्यात आयोजित करण्यात येत आहे। आज 111 ठिकाणी स्वच्छता अभियान झाला, काही ठिकाणी नेत्रदान शिबिर झाले, काही ठिकाणी दिव्यांगांना सक्षमीकरण करण्याचा कार्यक्रम झाला। कल्याणेश्वर मंदिर मध्ये महिम्न स्तोत्राने अभिषेक झाला। आज इथे माननीय पंतप्रधानजी हे भारताचा गौरव संपूर्ण विश्वमध्ये संपादित करण्यासाठी जे आपल्या हातात ध्वजा घेऊन निघालेले आहे, त्यांना त्याच्यात यश प्राप्त होवं, भारत विश्व मध्ये एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून उभा राहावं, भारताकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। या दृष्टीने जे माननीय पंतप्रधान जे प्रयत्न करत आहेत त्यांना यश लाभो, त्यांना दीर्घायु लाभो आणि जे आतंकचा कर्दन माननीय नरेंद्रभाई मोदी करत आहे त्याच्यात त्यांना आणखीन सुयश लाभो, या सर्व मनोकामना घेऊन आम्ही आज यज्ञ केलेला आहे। हा यज्ञ सफल होईल आणि माननीय पंतप्रधान यांच्या नेतृत्वात भारत भूतो न भविष्यती अशा विश्वमध्ये यश संपादन करेल अशी अपेक्षा बाळगतो आणि देवाच्या चरणी आम्ही हीच प्रार्थना केली आहे की आमचे पंतप्रधान दीर्घायु हो आणि त्यांच्या हाताने भारत संपूर्ण विश्वभरात एक अलौकिक स्थान प्राप्त करे। NBC न्यूज के लिए अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।